सप्रेम सस्नेह जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर आपण पहिल्यांदा शिवसेना एक वादळ या माध्यमाला युट्यूबवर पाहत असाल तर तुम्हा तमाम प्रेक्षकांना कळकळीची विनंती, ताबडतोब शिवसेना एक वादळ या माध्यमाला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून पुढे व्हा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या एकमेव युट्यूब प्रबोधन माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. 2 दिवसांपूर्वी बिहारमध्ये तख्तापालट झालं. जनता दल युनायटेडच्या ढुंगणावर लाथ मारून भारतीय जनता पक्षाने आपला सम्राट चौधरी तिकडचा सम्राट बनवला. आता हा सम्राट चौधरी हा काही वर्षांपूर्वी जनता दल युनायटेड मधनच बाहेर पडलेला, आपल्यासारखाच म्हणजे महाराष्ट्रासारखाच जसं शिवसेनेच्या बाबतीत घडवलं तसं तिकडचा एक बिंधा निघाला. ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाला एखाद्या पक्षाला फोडता येत नाही, एखाद्या पक्षाला कमजोर करता येत नाही, सारे प्रयत्न करून होतात तरी सुद्धा तिकडची जनता त्यांच्या पाठीशी उभी राहते, त्यावेळेस इंग्रजांची नीती ती अवलंबावी लागते. भारतीय जनता पक्षाने जनता दल युनायटेड मधूनच एक असा मोहरक्या निवडला आणि त्याला 8च वर्षात असा काही प्रशिक्षित केला की त्याने 8व्या वर्षामध्ये म्हणजे 2018 मध्ये याने जनता दल युनायटेड सोडली, भारतीय जनता पक्षामध्ये गेला आणि 8च वर्षामध्ये म्हणजे 2026 मध्ये ज्याने आपल्याला राजकारणात मोठं केलं त्याचाच बळी घेतला. नितीश कुमारांचं मुख्यमंत्रीपद हे असंच गेलेलं नाही. आता तुम्हाला वाटेल मित्रपक्ष होता त्याच्या बाबतीत हे असं का घडलं, तर हा भारतीय जनता पक्षाचा इतिहास आहे. भारतीय जनता पक्ष प्रत्येक ठिकाणी त्या राज्यांमध्ये स्थानिक आघाड्या करतो. आघाड्या केल्यानंतर आपल्या पक्षाची पाळंमुळं मजबूत केल्यानंतर हा तिकडच्या त्या स्थानिक पक्षाचा जीव घेतो. याची अनेक उदाहरणं आहेत. एक आहे शिरोमणी अकाली दल पंजाबमध्ये. लक्षात घ्या, सगळ्यात म्हणजे शिवसेनेच्याही अगोदरचा मित्रपक्ष भारतीय जनता पक्षाचा कुठला असेल तर तो शिरोमणी अकाली दल होता. आज त्या शिरोमणी अकाली दलाला भारतीय जनता पक्षाने कुठे नेऊन फेकलं हे सांगता सुद्धा येणार नाही. दुसरं उदाहरण देऊ, तो आहे महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष गोव्यामध्ये. एक काळ होता या महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे सर्वाधिक आमदार गोव्यामध्ये असायचे. आज महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाची एकही शाखा तुम्हाला गोव्यात दिसणार नाही. जिकडे तिकडे दिसेल तो फक्त भारतीय जनता पक्ष. अशी अनेक उदाहरणं आहेत. अगदी तेलुगू देसम पक्ष सुद्धा नंतर पुन्हा नव्याने शिवसेनेसारखी अवस्था होऊ नये म्हणून पुन्हा भारतीय जनता पक्षाशी जुळवून घेतलं गेलं. आसाम गण परिषद असेल किंवा जनता दल युनायटेड सुद्धा असेल, म्हणजे नरेंद्र मोदींच्या स्वतः प्रधानमंत्री पदाच्या त्या दावेदारीवरनं यांच्यात वाद घडले, त्यावेळेस एनडीएतून बाहेर पडलेला हा पक्ष पुन्हा एनडीए सोबत गेला. आता नितीश कुमारांची काही मजबुरी आहे, ती मी तुम्हाला पुढे सांगेलच. पण बघा ना, महाराष्ट्र बिहार यांच्यामध्ये साम्य काय आहे. आज तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी या व्हिडिओत मी सांगणार आहे. सगळ्यात प्रथमचं जे साम्य आहे ते आहे लाडकी बहीण योजना. इकडे 1,500 वाटले, तिकडे थेट 10,000 वाटले. सरकार आल्यानंतर ह्यांना कळालं तरी सुद्धा जनता दल युनायटेडचे 85 आमदार निवडून येत आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे 89 आमदार निवडून येत आहेत. फक्त 4 आमदारांचा फरक असलेला, म्हणजे विचार करा, फरक फक्त 4 आमदारांचा, तरी सुद्धा मुख्यमंत्रीपद काढून घेण्या इतपत भारतीय जनता पक्षाची मजल जाते. 4 आमदारांचा फरक. इथे महाराष्ट्रामध्ये विचार करा, ह्यांच्याकडे 40 आमदार होते आणि भारतीय जनता पक्षाकडे जवळपास 105च्या वर आमदार होते आणि अपक्षांचा पाठिंबा वेगळा होता. तरी सुद्धा एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद देऊ केलं होतं. तो सगळा काळ हा गरजेचा होता, गरजेचा. त्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाला गरज होती, गरज सरो वैद्य मरो. एकनाथ शिंदेंच्या पक्षाची गरज होती त्या काळामध्ये फक्त ते सरकार बदलण्याची आणि त्यानंतर आपलं सरकार एकदा स्थिर स्थावर झालं की एकनाथ शिंदेंचा कडीपत्ता करायचा, स्वाद घ्यायचा, फेकून द्यायचं. अगदी तेच घडलं. आज भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेंना किंवा भविष्यात भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद देईल? अजिबात देणार नाही. आता लक्षात घ्या, तुम्हाला काही महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग फॅक्ट्स सांगतो. आता त्या अगोदर सगळ्यात प्रथम मी ही गोष्ट विसरायच्या अगोदर आणखी एक साम्य दाखवतो बिहारचं आणि महाराष्ट्राचं. त्यावेळेस एकनाथ शिंदेंचा राजीनामा खिशात असायचा. साहेब, आम्हाला भारतीय जनता पक्ष काम करू देत नाही, साहेब आम्हाला काही सरकारमध्ये बसून व्यवस्थित काम करता येत नाही, साहेब माझा राजीनामा घ्या. उद्धव साहेबांनी त्यावेळेस जनतेलाच प्रश्न विचारला होता, म्हणजे शिवसैनिकांना प्रश्न विचारला होता, अशा प्रकारे भारतीय जनता पक्ष काम करू देत नाही, एकनाथ शिंदेंनी राजीनामा दिलेला आहे, तो राजीनामा काय करायचं. खरं तर साहेब त्यावेळेस खालून उत्तर यायला पाहिजे होतं, स्वीकारा. तर आज ही परिस्थिती आली नसती. ठीक आहे, तो जडतरचा काळ.
विचार करा, त्या काळामध्ये सुद्धा अजित पवारांनी सुद्धा काही गोष्टी फॅक्ट सांगितल्या होत्या. पण सर्वप्रथम हा राजीनाम्याचा व्हिडिओ पहा, किती इंटरेस्टिंग वाटतो. अगदी फार जुना नाहीये बरं का, या कल्याण डोंबिवलीच्या सभेचाच आहे. स्वतः एकनाथ शिंदे मांडीला मांडी लावून बसू शकत नाही म्हणणारे आज काय करतात. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेंनी कल्याणच्या भरसभेत आपला पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे हा राजीनामा त्यांनी सोपवला. शिवसैनिकांना सरकारमध्ये काम करू देत नाही असा आरोप करीत त्यांनी हा राजीनामा दिला होता. तर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या सहनशीलतेचा अंत होऊन त्यांनी तुमच्या सगळ्यांच्या समोर माझ्याकडे त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. काय करायचं? एकनाथ, एक गोष्ट तुम्हाला सांगतो की तुम्हाला मंत्री भाजपने केलेलं नाही, तुम्हाला मंत्री शिवसेनेने आणि या तमाम शिवसैनिकांनी केलेलं आहे. बरं, हे एवढ्यावरच थांबत नाही बरं का. अजित पवारांनी ज्यावेळेस श्रीकांत शिंदेंना उद्धव साहेबांनी पुन्हा कल्याण डोंबिवलीसाठी लोकसभेसाठी उमेदवारी दिली, त्यावेळेस अजित पवारांनी एक आतली बात फोडली होती. म्हणजे बघा, ही सगळी तयारी कुठपासून चालू होती की काँग्रेसकडे कशा प्रकारे आमदार घेऊन जात होते किंवा माझ्याकडे एवढे एवढे आमदार आहेत. बरं, हे स्वतः अजित पवारांनी स्वतःच्या तोंडून सांगितलेलं आहे. आपण त्यात कुठलाही वाढीव शब्द घातलेला नाही. अजित पवारांनी यांची त्यावेळेसची नियत अगदी स्पष्टपणे बोलून दाखवली होती. पहा. आणि ठाण्यातील शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे आघाडीच्या संपर्कात होते, तसंच त्यांनी मंत्रिपदाची मागणी केली होती असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलाय. ते ठाण्यात बोलत होते. काही लोक काँग्रेसच्या वरिष्ठांच्याकडे गेलेले होते आणि सांगत होते आम्ही काही आमदार आहोत, आम्हाला मंत्रिपद द्या आणि आम्ही आमचा पक्ष सोडायला तयार आहोत, आम्ही काँग्रेस बरोबर यायला तयार आहोत. अशा पद्धतीच्या माणसांच्या मुलांना आज उमेदवारी दिलेली. काय त्यांच्याकडनं अपेक्षा तुम्ही करणार आहे? मी जाहीरपणे सांगतो, या निवडणुका लागायच्या आधी 8 ते 10 खासदार काँग्रेसच्या नेतृत्वाला भेटत होते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेतृत्वाला भेटत होते. आता तुम्हाला बिहारचे काही प्रसंग दाखवतो. जो सम्राट चौधरी आता मुख्यमंत्री झालेला आहे, त्याच सम्राट चौधरीने आणि त्याच्या बापाने शकुनी चौधरीने, नाव जरा विचित्र वाटतं ना, शकुनी, ही माणसं अशी असतात, जीतम जीतम जीतम. ही माणसं कधी इकडून इकडे पलटतील ना, सांगता येत नाही. या जीतम जीतम मधल्या शकुनी आणि ह्याच्या मुलाने सम्राट चौधरीने कशा प्रकारे त्यावेळेस वक्तव्य केली होती की नरेंद्र मोदींची ताकद वाढते, त्याला थांबवायला हवं. म्हणजे ही माणसं सरड्याला खरंच लाजवतील. एकदा पहा हा व्हिडिओ. जनता से कहना चाहता हूं, तमाम वर्गों से कहना चाहता हूं, आपकी ताकत खाली नरेंद्र मोदी के अगेंस्ट हो जाए, नरेंद्र मोदी को भागलपुर की धरती में ही गया था. और बिहार की जो लड़ाई थी, जिस तरह नरेंद्र मोदी की पार्टी बिहार में फैलती जा रही है, इसको रोकने के लिए हम लोगों को कुछ निर्णय लेना पड़ रहा है. और हम लोग तमाम विधायक बैठे, हम लोगों ने निर्णय लिया, बहुमत से निर्णय लिया. लेकिन आप लोग 13 मी माझ्या महत्वाच्या अनालिसिसवर येतो. हे सगळं देशामध्ये एवढा तुम्हाला वाटत असेल, एवढा मोठा भारतीय जनता पक्ष, मजबूत सरकार, सारं काही हातामध्ये, मग हे सगळे चाळे करण्याची काय गरज आहे? अजिबात नाही. तुमचा हा भ्रम आहे, गैरसमज आहे. भारतीय जनता पक्ष केंद्रामध्ये अजिबात मजबूत नाही. तुम्हाला आकडेवारीनिशी मी ते सिद्ध करून दाखवेल. भारतीय संसदेमध्ये 543 खासदार असतात. त्यामध्ये 3 जागा रिक्त आहेत. जम्मू काश्मीरच्या पाकव्याप्त काश्मीर मधल्या त्या 3 जागा रिक्त राहिल्यानंतर 540 उरतात. 540 पैकी तुम्हाला बहुमतासाठी 271चा आकडा लागतो आणि 271चा आकडा पार करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला तेलुगू देसम आणि जनता दल युनायटेडच्या कुबड्या लागलेल्या आहेत. आता भारतीय जनता पक्षाकडे त्यांच्या इंडियाकडे 271चा आकडा म्हणजे तो पार करण्यासाठी कुणाकुणाची मदत घेतलेली आहे पाहिजे. तेलुगू देसमचे 16, जनता दल युनायटेडचे 12, शिंदेचे 7, लोक जनशक्ती पार्टीचे 5 आणि इतर 12 आणि स्वतः भारतीय जनता पक्षाचे 240. अशा प्रकारे 292चा आकडा आहे. 271चा आकडा पार करण्यासाठी त्यांच्याकडे 292 आहेत. पण ह्या 292 पैकी जवळपास 28 ते 29 खासदार ही या 2 पक्षांचे आहेत. आता दुसरी बाजू ऐका, इंडिया आघाडीची. इंडिया आघाडीमध्ये जवळपास 249 खासदार आहेत. किती? 249. त्यामध्ये काँग्रेसचे 98, समाजवादीचे 37, तृणमूलचे 28, डीएमके 22, शिवसेना 9, राष्ट्रवादी 8, राष्ट्रीय जनता दल 4, कम्युनिस्ट 8 आणि इतर पक्ष जवळपास 30 ते 33 खासदारांचे. आता या सगळ्यामध्ये
इंडिया आघाडीला बहुमताचा आकडा पार करण्यासाठी लागतात 23 खासदार. किती? 23. खर तर काँग्रेसचे 20-25 खासदार फक्त जास्तीचे आले असते ना, शिवसेनेचा निकाल दुसऱ्या दिवशी लागला असता. कधी? दुसऱ्या दिवशी. हे सरकार ज्यावेळेस केंद्रामध्ये पलटी मारेल, आज फक्त ह्या दोन पक्षांनी तेवढी डेअरिंग करावी. आज त्यांना तेवढा कॉन्फिडन्स, जो काय म्हणतात आत्मविश्वास, खरं तर इंडिया आघाडीने द्यावा. ह्या दोन पक्षांनी इकडून इकडे येण्याची डेअरिंग केली. काँग्रेसचा काळ ज्यावेळेस राज्यामध्ये येईल, भारतीय जनता पक्षाचा संपूर्ण पाणीपत उभा देश पाहिल. कारण भारतीय जनता पक्षाने शिकवलंय राज्यकारभार कसा घाणेरडा करायचा, हे शिकवलंय. कशा प्रकारे प्रशासकीय संस्थांना वापरायचं, सगळ्या केंद्रीय संस्थांना वापरायचं, प्रशासनाला वापरायचं, अगदी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया पासून न्याय व्यवस्थांपर्यंत, मीडियांपासून सगळं कसं वापरायचं घाणेरड्या पद्धतीने. ही चांगली एक शिकवण भारतीय जनता पक्षाने दिलेली आहे. फक्त ह्या 23 खासदारांची कमतरता. हे 28 खासदार जर इकडे आले तर तिकडे एनडीएतले 12 ते 13 जे इतर खासदार आहेत, एक दोन जे छोट्या पक्षांचे आहेत, त्यांना काही घेणं देणं नसतं. त्यांना जिकडे सरकार तिकडे आम्ही, कारण त्यांना निधी हवा असतो फक्त त्यांच्या मतदारसंघांसाठी. लक्षात घ्या, हे अशा प्रकारे हे सरकार इतकं डळमळीत आहे. 23 खासदार आपल्याला जर वाढीवचे मिळाले, यांच्यातल्या ह्या दोन्ही पक्षांनी कुठेतरी कधीतरी हिंमत केली, भारतीय जनता पक्षाचा कारभार, तो बाजार उठतोय. आणि दुसऱ्या दिवशी शिवसेनेची केस सुप्रीम कोर्टात लागेल, हे सुद्धा मी तुम्हाला आज सांगू शकतो. मी म्हणणार नाही ज्यावेळेस आमचं सरकार येईल आमच्या पद्धतीने केसेस चालावेत, अजिबात नाही. न्यायदेवतेने न्यायदेवतेप्रमाणे न्याय करावा. जे न्याय सांगतो, जे संविधान सांगतं त्याप्रमाणे न्याय करावा. असो, अनेक गोष्टी आहेत. एका अनपढ माणसाला कशा प्रकारे तिकडे सीएम करून ठेवलेला आहे, तुम्हाला जर ऐकायचं असेल, ठीक आहे, 7वी फेल वगैरे वगैरे आपण म्हणतो, पण कमीत कमी साधी स्वतःची शपथ वाचता नाही यावी. जर एकदा पहा. अचून रखूंगा अपने कर्तव्यों के निर्वहन के सम्यक रूप से संशोधित या प्रकट नहीं करूंगा. माणसाला ज्याला शपथ वाचता येत नाही, संपूर्ण शपथ राज्यपालांच्या नंतर हा वाचून दाखवत होता, म्हणजे देशातल्या इतिहासातली ही पहिली घटना असेल. ह्या माणसाला ॲफिडेव्हिट हा शब्द उच्चारता येईना. भर मीडियावर छाती ठोकून सांगू शकत नाही की होय मी 7वी फेल आहे, होय मी 7वी फेल आहे, छाती ठोकून सांगू शकत नाही. उगाच आपला फिरवायचा प्रयत्न अनेक नेते करतायत सध्या. आपलं शिक्षण सांगत नाहीत, आपल्या घरादाराविषयी सांगत नाहीत, इतिहास सांगत नाहीत, काहीच सांगत नाहीत. असो, हा सुद्धा एकदा व्हिडिओ पहा. और बता दीजिए कि आपने 10वीं मेरिट कौन से साल में पास किया? देखिए, पास किया भी कि नहीं किया? ये आपका प्रश्न है कि किसी और मैं प्रशांत किशोर का प्रश्न पूछ मैं किसी व्यक्ति का जवाब नहीं देता हूँ. आपका प्रश्न है तो जवाब दे दूंगा. मैंने अपने एफिडेविट में बड़ा स्पष्ट तौर पर लिखा है कि पीएफसी का एक कोर्स मैंने कामराज यूनिवर्सिटी से किया. पीएफसी, हाँ. व्हाट इज इट? प्री फाउंडेशन कोर्स का एक कोर्स मैंने कामराज यूनिवर्सिटी से किया. अच्छा, इसलिए जिसको जानकारी लेना है तो कामराज यूनिवर्सिटी से लेते रहे, उसमें क्या फर्क पड़ता है मेरे को. नहीं, ये तो मेरा दायित्व है, मैं लिख के देता हूँ, एफिडेविट करता हूँ, और मैं जो बोलता हूँ वो एफिडेविट में रहता है. मैं कोई नई बात नहीं बोलता हूँ. अभी भी लेकिन सम्राट चौधरी कुछ छिपा रहे हैं क्या? मैं ये पूछ रही हूँ कि 10वीं सम्राट चौधरी ने पास की नहीं की? मैंने आपको जवाब दे दिया. बताइए ना. आप समझ ही नहीं रही तो आप हमको क्या थोड़ी सी हो सकती. मैंने तो बता दिया आपको. नहीं, आप लोग, आपको जो जानकारी लेना वो है उसमें. हाँ, सम्राट चौधरी अगर अपने मुंह से कह दें, नहीं, विरोधियों की जुबान बंद हो जाएगी. अब वही तो मैं कह रहा हूँ कि चीजें तो मैंने बता ही दिया. अब आपको उसको एक्सप्लेन कीजिए, आप देखिए, कुछ तो जांच कीजिए, कुछ तो पता कीजिए. सुनिए सर, आपने 2010 में एक एफिडेविट दाखिल किया, जिस वो एफिडेविट सबको पता है, कोई आपको बताने का नया नहीं है. सुनना क्या है, सुनने नहीं आया हूँ, सुनाने आया हूँ. ध्यान रखिएगा, मैं सुनने नहीं आता. अरे सुनिए ना सर. अच्छा, चलिए सवाल का जवाब देखिए, दीजिए. एक चीज समझिए, 2010 के थोपने का प्रयास आपने नहीं कहा नहीं, कि थोपने का प्रयास. 7वीं आपने 7वीं दर्जा पास किया. मैंने क्या कहा, मैंने कहा कि मैंने एफिडेविट दिया, ये जानकारी लेने का है ना.
यूनिवर्सिटी से लीजिए, क्या जाता है। मतलब सम्राट चौधरी अपने मुंह से क्यों नहीं कहना अरे चाहते? मैं क्या? तो हफी डिफिट करता हूँ, पर्दादारी क्या है? मैं हफी डिफिट करके बता रहा हूँ। अब आपको क्या बताना है, चलिए आगे कोई प्रश्न है तो बताइए। भाई देखिए, मुझसे क्या कोई पूछे कि मैंने 10वीं कौन से वो साल में ठीक है, पास वो आपका दायित्व मैं है। कहूंगी आपका मैंने तो- 1998 में 10वीं नहीं, पास किया। मैंने कहा कि हमने अपनी बात रख दिया। आपको और कोई प्रश्न है तो पूछिए। नहीं तो मतलब ठीक है। मैट्रिक में गड़बड़ झाला है। कोई गड़बड़ झाला नहीं है, आपके गलतफहमी का झाला है, आपको लगता होगा। देखिए 7वी फेल असलेला माणूस ज्यावेळेस बिहारचं नेतृत्व करेल त्यावेळेस बिहार कुठल्या दिशेने जाईल हे काही सांगण्याची, वेगळं सांगण्याची काही गरज नाही। आज विचार करा, 8च वर्षामध्ये या माणसाने ज्याने त्याला राजकारणात मोठं केलं त्याचा बळी घेतला। खरं तर आता ही जनता दल युनायटेडची एक मजबुरी राहिली असेल। मुलगा तितका कर्तबगार नाही नितीश कुमारांचा, त्यांचंही वय झालंय, वयाचे परिणाम दिसतात आपल्या बऱ्याच ठिकाणी। विषय वेगळा असतो, यांचं भलतंच काहीतरी चाललेलं असतं। असो, पण याही परिस्थितीमध्ये एक जर स्ट्रॉंग निर्णय घेतला गेला, असाही तुमचा पक्ष भारतीय जनता पक्ष कब्जा करतोच आहे। एक स्ट्रॉंग निर्णय, तेलुगू देसमचा एक स्ट्रॉंग निर्णय आणि भारतीय जनता पक्षाची राजवट संपली, इतकंच मी इथे सांगू शकतो। तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो। सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या।